करायलास कृष्णा? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी भाग्यश्री आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आणि आता आम्ही निघालो आहे ओलांडीला. आमच्या घरी किराणा नाही, सगळा किराणा संपला आहे. आणि मेन म्हणलं तर आमच्या गावाला कसं किराणा दुकान नाही, त्याच्यामुळं आम्हाला एकच वेळेस किराणा आणावं लागतंय. तर आता आम्ही भरपूर लांब आलो आणि हे मोठा कारखाना आहे तळेगावचा. तर लय मोठा कारखाना आहे, हे साखर कारखाना आहे तळेगावचा, म्हणजे ओलांडीच्या एकदम जवळ आहे. आणि इतका मोठा आहे. आणि तिकडं गाड्या उभारत्या, तर तिकडलं तर नाही घेतले मी. इतकं मोठा असं कारखाना आहे की भरपूर मोठा आहे, म्हणजे भरपूर लांबून लांबून ऊस येतात. तर आता आम्ही जाता जाता तुम्हाला दाखवते. भरपूर असं झाडी आहे. आणि आमच्या गावाकडं कसं मोठे मोठे डोंगर आहेत आणि त्या डोंगरावर देवस्थान आहे बरं, कोणते तर आता आम्ही ओलांडीला पोहोचलोच आहे. तर हे बाजारगाव आहे मोठे, म्हणजे शिटी आहे हे तालुका. तर आम्हाला कसं किराणा वगैरे काय आणायचं म्हणलं तर शिटीलाच जावं लागते, तरच किराणा येते. नाहीतर आमच्या खेड्यापाड्यांना काही किराणा वगैरे नाही. तर आम्ही भरपूर म्हणजे जेवढं लागते तेवढं किराणा भरलो. आणि नंतर मग दादानं ब्रेड पण घेतला. आणि मस्त इकडं कृष्णा बसलेला होता. म्हणलं आता निघावं. आणि अंधार तर बघा इतका भरपूर पडलेला होता. तर आता आम्ही गावाकडे निघालो आहे. तर आम्हाला असं जागी जागी 2 ससे दिसले गावाकडे ते वेळेस. चला, आम्हाला यायला भरपूर उशीर झालाय, अंधार भरपूर पडलाय. तर राशन आणून आम्ही इथं ठेवलं हे बघा ह्या साईडला. तर काय काय आणलं ते बघूया आपण. पण आता मला कसं स्वयंपाक करायचे, तर आता मी हे सगळं उद्या दाखवून तुम्हाला मी काय काय घेऊन आले होते. चला मग आता मी ठेवते आणि उद्या नक्की दाखवते. विजयदादा तळत होता आणि म्हणजे ते काढत होता आणि मी कसं ते ते वडे टाकत होता आणि मी काढत होते. तर ब्रेडचे काही ते पॅटेस बनना झालते. तर असं भजी करलालता दादा. आणि इकडं पण एवढे राहिल्यात. आणि आता मग आम्ही पटकन तळून घेते. आणि इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे मी, ते पण चपात्या पण करून घेणार आहे. आणि भात वरण पण आहे आणि मेथीची भाजी बी आहे. तर चपात्या आणि हे वडा हे वडाच म्हणावं लागेल आता. आणि पॅटेस असं आजचं जेवण म्हणजे सकाळचं वरण भात आणि मेथीची भाजी आहे. आणि आताचे हे गरमागरम वडे. उशीर झालता आणि परत येऊन आणि स्वयंपाक करायचा होता, त्याच्यामुळं भरपूर वेळ झालता. म्हणलं आता उद्या दावावं काय काय किराणा आणले. आणि आमच्या गावाला कसं दुकान नाही, त्याच्यामुळं एकच वेळेस आम्हाला जाऊन दुसऱ्या गावाला, मोठ्या गावाला शिटीला जाऊन किराणा घेऊन यावं लागते. तर मी किराणा काय काय आणले होते चला बघूया आता. तर उद्या कसं मोठी एकादश आहे, त्याच्यासाठी मी 2 किलो शाबू घेऊन आले. परत शेंगदाणे घेऊन आले 2 किलो. आणि चिवडा करावा म्हणून 2 मुरमुऱ्याचे पुडे आणले. परत मोठा एक तेलाचा डब्बा आणले, म्हणजे का तेल कसं राहतंय लागतंयच, त्याच्यासाठी का बार बार आणण्यापेक्षा मग एकच वेळेस आणली मी मोठा डब्बा तेलाचा. आणि ह्याच्यात पण भरपूर आहे हे का, हे शिंदी लोण आणले. परत कांदा मसाला, मूग डाळ, साखर आणली आणि डाळवं. परत लाईट बघा कशी करायली, जाई असं करायली. लाईटीचं काय भरोसा राहत नाही बरं. आणि त्या पुडीमध्ये काय आहे बघूया. मेथी आहे, त्या मेथ्या म्हणजे कशात जर टाकायचं म्हणलं तर कसं डब्बीत भरून ठेवलं तर हे जमतंय. 10 रुपयाच्या घेऊन आले. परत चहा पावडर आणि डेटॉल साबण,
शॅम्पू, डव शॅम्पू आहे. परत तांदूळ आणले मी 5 किलो. तर आता बघूया कधी तर कट्टाचा आणावं मोठा, म्हणजे कसं भरपूर दिवस जाते. महत्वाचं तेल होतं त्याच्यापैकी, अगोदर तेल घेऊन आले मी. परत दूध पावडर आहे. कधी कधी दूध जर नसलं तर पटकन चहा करता येते. आणि परत ह्याच्यामध्ये का 5 वाले एक्सपर्ट साबण आहे. आणि हे 1 डझन आणले आणि रिन 1 डझन आणले. असे भरपूर आहेत. परत निरमा पुडा आहे आणि 2 ब्रश आणले दात घासायचे आणि कोलगेट आहे. परत कापूर आणले, देवाला कापूर लागते आपल्याला. आणि चला मग ह्याच्यात साबण वगैरे आहेत एवढे, म्हणजे 1 डझन घेऊन आलेली. आणि ह्याच्यामध्ये काय पोहे आहेत, पोहे ह्याच्यात पोहे आहेत. तर मी असा किराणा घेऊन आलो. आणि लाईट बघा वाऱ्यानं कसं करायला लागली आहे. तर आमचा किराणा, आमचा गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि लाईक करा, सबस्क्राईबर करा, आणि असंच गावाकडचे आमचे व्हिडिओ बघत जावा. आणि चला मग, पण 1 कमेंट तर नक्की करा. चला मग भेटूया आणखीन उद्याच्या व्हिडिओमध्ये मोठ्या. तोपर्यंत सगळ्यांना बाय.